लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा औद्योगिक वसाहतीतील पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नांवर आमदार सुहास बाबर यांनी तातडीने कारवाई केली आहे। वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे उद्योगांवर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार मॅन्युफॅक्चरिंग वेलफेअर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उद्योजकांनी आमदार बाबर यांच्याकडे मांडली। यावर आमदार बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधत पाणी पुरवठा नियमित करण्याच्या कडक सूचना दिल्या। MIDCच्या कार्यकारी अभियंत्यांना पाईपलाईनमधील लिकेज तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले असून जुनी आणि जीर्ण पाईपलाईन ही समस्येचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव लवकर मंजूर करण्याचे निर्देशही देण्यात आले। याशिवाय औद्योगिक वसाहतीतील रस्ते आणि वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांवरही चर्चा करत संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। या बैठकीस फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते। विटा औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडवण्यासाठी प्रशासन हालचालीत उद्योगांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।